कधी काळी हे फक्त एक स्वप्न होतं. आज ते वास्तव आहे. अशी स्वप्न वर्तमान आणि भविष्यातील अंतर कमी करतात. अशी समृद्ध स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी लागते ती एक दूरदृष्टी, एक जिद्द, एक विचार आणि एक नाद. मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लीग, मुंबई पुणे मिसिंग लीग, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, कोस्टल रोड, नंतर हा आहे प्रवास महाराष्ट्राच्या समृद्धीचा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा सुवर्ण मार्ग आहे. हा महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 10 जिल्हे थेट जोडत राज्याच्या 36 पैकी 24 जिल्ह्यांच्या प्रगतीचा दुवा ठरतोय. या महामार्गावर 16 नवीन आधुनिक शहरांची निर्मिती होत असून 19 कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येत आहेत, ज्यामुळे कृषी आधारित अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. या महामार्गाच्या विस्तार प्रकल्पात 650 किलोमीटरहून अधिक द्रुतगती जोडमार्गांचे जाळे तयार करण्याचा समावेश असून त्यातून प्रत्यक्षपणे कृषी, पर्यटन, कार्गो, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण आणि लॉजिस्टिक क्षेत्रांना नव्या उंचीवर नेलं जात आहे. तर या माध्यमातून अप्रत्यक्षपणे वाहतूक व लॉजिस्टिक क्षेत्रात ट्रक चालक, वेअरहाऊस मॅनेजर, व्यवस्थापक, औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रात सिव्हिल व मेकॅनिकल अभियंते, मशीन ऑपरेटर व कामगार, आरोग्य सेवेत डॉक्टर, नर्स, ॲम्ब्युलन्स चालक, पर्यटन व सेवा क्षेत्रात हॉटेल व्यवस्थापक, शेफ, ट्रॅव्हल एजंट, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात मालवाहक, थेट विक्री प्रतिनिधी, पॅकेजिंग कर्मचारी या सर्वांच्या माध्यमातून 25 लाखाहून अधिक लोकांना रोजगार प्राप्त होतोय. राज्याच्या निर्यात व्यापाराला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्गाला पालघर येथील वाढवण बंदराशीही जोडलं जात आहे. पहिला करार ते अंतिम टप्पा पूर्णत्वास नेणारा हा महाराष्ट्राचा इन्फ्रामॅन शेतकऱ्यांच्या कष्टांना थेट बाजारपेठ तर तरुणांच्या स्वप्नांना नवे पंख प्राप्त करून देतोय. हा महामार्ग फक्त 2 शहरांना जोडत नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा आणि मानवी विकास मूल्यांचा नवा अध्याय सुवर्णाक्षरांनी कोरतोय.